माहीम परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या मतदारसंघातील ही परिस्थिती आता समोर आली आहे। कचरा घोटाळ्याचे अनेक कारनामे उघड होत असतानाच अजूनही मुंबई मात्र अस्वच्छच पाहायला मिळते। माहीम परिसरामध्ये या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। कचरा घोटाळ्याचे अनेक कारनामे हे उघड होत असतानाच अजूनही मुंबई मात्र अस्वच्छच पाहायला मिळते। ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या मतदारसंघातील ही परिस्थिती आता समोर येते। कचऱ्याचं साम्राज्य या ठिकाणी पाहायला मिळतंय। या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। नागरिक सुद्धा या ठिकाणी वारंवार तक्रार करून सुद्धा याचं निवारण होत नाहीये। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतो या ठिकाणी ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या मतदारसंघातील ही परिस्थिती समोर येते। कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। आपण पाहतोय माहीम परिसरामध्ये या बाजूला आपण बघितलं तर मी माहीमच्या परिसरात आहे। माहीम परिसरात प्रचंड कचरा जो आहे तो साम्राज्य पाहायला मिळते कचऱ्याचं। आणि हा जो परिसर आहे हा ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांचा आहे। खर तर इकडे बोर्ड लावलेला आहे की सकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान एक गाडी येणार, दुपारी 3, 3:30 ते 4 दरम्यान एक गाडी येणार आणि रात्री 11 ते 12:30च्या दरम्यान एक गाडी येणार। अशा पद्धतीने 3 फेऱ्या होणं या परिसरात गरजेचं आहे। मात्र आपण बघतोय की हा जो कचरा आहे हा रात्री उचललेला गेलेला पाहायला मिळत नाहीये। कुठेही कचरा कुंड्या इथे ठेवण्यात आलेल्या नाहीयेत। नागरिकांची देखील तितकीच जबाबदारी असते, मात्र नागरिक देखील इकडे येऊन कचरा सातत्याने फेकतायत। मात्र आता आपण बघतोय की महापालिकेच्या कंत्राटांमध्ये ज्या पद्धतीचा घोटाळा सुरू आहे त्या पद्धतीने मुंबई मात्र कुठेही स्वच्छ झाल्याचं पाहायला मिळत नाहीये। इतक्या मोठ्या पद्धतीने कंत्राट दिले जातात, एवढे मोठे पैसे त्याच्यासाठी खर्च केले जातात आणि इतकं सगळं केल्यानंतर सुद्धा जर मुंबई स्वच्छ राहत नसेल तर खरंच नेमकं ह्याला काय म्हणायचं असा प्रश्न कदाचित नागरिक तसंच इतर जे जागरूक नागरिक आहेत त्यांना पडलेला पाहायला मिळते। आपण बघतोय आत्ता देखील या साईडला मी विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की सकाळची गाडी 8:30 नंतर कधी कधी उशिरा येते, त्याच्यानंतर मग दुपारी गाडी आली तर येते, संध्याकाळची गाडी माहिती नाहीये येते की नाही, अशा पद्धतीची उत्तरं या परिसरातील नागरिकांकडून दिली जाते। मात्र हा जो परिसर आहे हा मी पुन्हा सांगते ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांचा आहे। महापालिका निवडणुका जशा जवळ येतील तशा या सगळ्या प्रश्नांवर पुन्हा एकदा उहापोह होणार। प्रत्येक जण या विषयावर बोलणार, प्रत्येक पक्ष या विषयात हात घालणार। मात्र यानंतर देखील मुंबई स्वच्छ होणार का हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। आता मी पुन्हा एकदा एक मुद्दा स्पष्ट करते की इथे कुठेही कचरा कुंडी जी आहे ती ठेवण्यात आलेली नाहीये। त्यामुळे हे जे कचरा कुंडीसाठी वापरण्यात येणारे पैसे ते नेमके कुठे जातात असा प्रश्न देखील एक उपस्थित केला जातोय। नीलम जी, नक्कीच भाग्यश्री, आपण जर पाहिलं तर नागरिकांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे की आपण कचरा रस्त्यावर फेकू नये। मात्र आपण पाहतोय हा कचरा रस्त्यावरच आहे, कचरा कुंडी या ठिकाणी नाहीये। मात्र या ठिकाणी कोणी नागरिक आहेत का, त्यांच्याशी आपण काही संवाद साधू शकता का? आपण पाहतो या ठिकाणी माहीम परिसरातील ही दृश्य, महेश सावंत यांच्या मतदारसंघातील ही परिस्थिती। या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतं। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्यासोबत या संदर्भातील आढावा देत होत्या। धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।